गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर गाईज, हा ब्लॉग ट्रॅव्हलिंगचा असणार आहे. आम्ही महाराष्ट्र ते गुजरात असं ट्रॅव्हल करतो आहे. कशासाठी काय ते मी तुम्हाला पुढे सांगेलच. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हाय गाईज, तर आत्ताच मी बाहेर आली आहे. आता वाजले ते 8. ऑफिसमधून डायरेक्ट मी निघते आहे सुरतसाठी. तर आदित्य आला आहे ऑलरेडी. पोरगा येऊन थांबला आहे. अर्धा तास झालं. प्लस त्याने पार्सलसुद्धा घेतलं आहे जेवण्यासाठी की भूक लागेल पोरीला आणि मग परत चिडचिड करेल. तर जेवायचं पार्सलसुद्धा हातात आहे पोराच्या. आणि छान नटून थटून आला यार. तू म्हणजे अरे चांगले कपडे नाही घेतले, कसा बी भिकाऱ्यागत गबाळ्यागत बोलती. मग चांगला आलं की तरी बी नाव ठेवती. नटून थटून आलेला आहे. तर आता मी रिक्षा बुक केली. किती वेळ लागतो रिक्षाला? तर रिक्षा आली. आता जातो. ट्रॅव्हलच्या स्टॉपला जायचं आहे आम्हाला. सो बघू. लास्ट टाईम तर खूपच प्रॉब्लेम झाले होते आम्हाला ट्रॅव्हलच्या ठिकाणी पोहोचायला. त्यावेळेस गाडी आम्ही इथे लावली आहे माझ्या ऑफिसच्या इथे आणि इथूनच चाललो आहे. इकडून जवळ पडतं. हो. सरळ एकदम. चलो. सोड. मला वाटलं इथं थांबते. हो का? गाईज, या जेवायला. आम्ही गाडीत बसल्या बसल्या जेवायला बसलेलो आहे आज. गेल्या गेल्या वेळेस खूप पानसट जेवण केलं होतं. कच्च्या भाज्या, कच्च्या भाज्या होत्या गेल्या वेळेस. फक्त 5 मिनिटात जेवण केलं गेल्या वेळेस. गाडी 10 मिनिटं थांबणार होती. 5 5 मिनिटात मिनिटात जेवलो. जेवलो होतो. आता जेवून चाललो आम्ही. लाईट पण नाही गाडीमध्ये. आम्ही फार उघडं बिघडं होऊन बसलो. बापरे, घाम बघ. अवघड आहे. ह्या सीझन मध्ये मी जर मुंबईला गेलो तर आंघोळ करून निघाल. सारखाच आंघोळ करशील ना? हा. तर गाईज, आम्ही बसलेलो आहे आता ट्रॅव्हल्स मध्ये. अंजनी पुत्र ट्रॅव्हल्स. आम्ही ट्रेनने जाणार होतो. मस्त AC BC असलेल्या गाडीमध्ये. आमचे ट्रेन तिकीटच बुक झालं नाही. हा ना. कन्फर्म झालं नाही यार. त्यामुळं चाललोय ऑन द स्पॉट बुक करून. जसे असेल तसे. काय लागली बडबड करायला? हा? गाडी थांबली आहे आता. 15 मिनिटाचा हॉल्ट आहे. हा. मस्त आहे हा व्ह्यू. कारने अनुभवला पाहिजे. हा, तेच कारने अनुभव घ्यायला पाहिजे एकदा. काय खायला घ्यायचं बघ. बघू काय आहे तर. पुतीन दिसायला लागली. पुतीन भारी आहे ना हे. फूड मॉल. हा. आपण पण इथं थांबत नाही मुंबईला जाताना. थोडं अगोदर थांबतो. हां, आहे नाही.
घेतलंय. अच्छा, त्याच्यासाठी आणलाय होय. मला वाटलं तो तर बोलला पॉपकॉर्न पेरी पेरीवाले, सॉरी फ्राईज पेरी पेरीवाले नाही आहेत. चला उधर खिसक जाओ थोडा. कसलं लवकर, लास्ट टाइम याच्या लवकर आलो होतो आपण. आपण किती वाजता निघालो होतो? 7:30 वाजता लास्ट टाइम. हो का? तर गाईज आम्ही पोहोचलोय सुरतमध्ये. आमची तोंड बघा, माझी तर झोपच नाही झाली, डोळे असे बंद होत होते. जास्त गरम होतंय बाहेर. आता गेल्यावर खूप 2 तास नाश्ता करू. आता आम्ही हॉटेलला चाललोय. नाश्ता गेलो होतो त्याच हॉटेलला चाललोय. वेलकम टू सुरत. चला, माझ्या नवऱ्याने बरोबर हॉटेल शोधलंय गेल्या वेळेचं. वाव, मी बरी खूप शार्प यायची. रूट पण रिक्षावाल्याला आधीच सांगितला. बरोबर शोधला. मी तेच म्हणतेय की तू किती मेमरी तुझी स्मार्ट आहे, शार्प आहे. मग तू त्या दिवशी आपण कुकर शोधत होतो तेव्हा काय झालेलं बरं? चल, हळूहळू हळू. लास्ट टाइम ओपनच होत नव्हता, त्या पोरालाच यावं लागलं ना. हा, लास्ट टाइम पण एवढाच होता. लास्ट टाइम कंजेस्टेड होता. हा काय? लास्ट टाइम असं फिरायला जागा तर होती का? मिरर आहे का? मिरर पाहिजे राव. आहे की? पुसून द्या म्हणा. लास्ट टाइम असं नव्हतंच का? हा, एवढा स्पेस नव्हता. असं थांब जरा, बाथरूम बघू दे. ठीक आहे, छान आहे, मस्त. ब्रेकफास्ट पण इन्क्लूड आहे. ते आपण रात्री जाणार आहे म्हणून, नाही तर उद्या सकाळचा ब्रेकफास्ट. हे लंच पण असतो का? लंच पण असतो. लंच नाही, डिनर. डिनर त्याला विचारू, जर आहे म्हणलं तर मग डिनर पण प्लॅन्स करून. हा, एवढे पैसे द्यायचे आणि डिनर पाहिजेच की. हो मम्मी, छान आहे रूम, खूपच मस्त आहे. फक्त आपला AC लावा. कारण AC साठीच आपण पैसे दिले. आता राहू दे, पूर्ण थंड होऊ दे, मग टेम्परेचर वाढवू. AC लावता आहे ना. मी गेले आणि म्हणजे तोपर्यंत चालू झाला. मला म्हणतो AC मध्ये राहिलो नाही ना कधी आम्ही. आणि आता काय झालं आहे ना, ऑफिसला 4 वर्ष झालं आहे. जसे ज्या ऑफिसमध्ये आहे ना मी, तिथे AC आहे. म्हणजे दिवसभर मी AC मध्ये असते, तर मला घरी गेल्यावर असं वाटतं की ACच पाहिजे. इतकं गरम होतं आहे. आणि एवढं म्हणजे गावाला पण गेल्यावर माझ्या अंगाचा असा घाम निघतो. मी गावाला राहिलेली आहे, शेती केलेली आहे, शेतात काम केलं आहे एवढ्या उन्हात कडाक्याच्या. इतकं कधीच जाणवलं नाही, पण आता इतकं जाणवतं ना. गावाला गेली तरी लगेच घाम चालू होतो, बाहेर गेलं की उन्हात घाम चालू होतो. सो आता ऊन सहन होत नाही AC मुळे. ACची खूप जास्त सवय लागली. आधीला म्हणते AC घे, मला म्हणतो हो ACच घ्यायचं आहे आता. तेवढंच राहिलं आहे आता. मम्मीला म्हटलं आपण आपल्या गावच्या घरात AC बसवून घेऊ. कशाला? कोण माझं ऐकत नाही आहे गाईज. सो फायनली आम्ही इथे पोचलो आहे. हा, आणि आता मी मस्त पहिला ब्रश करणार आहे, आंघोळ करणार आहे. एवढं चिकचिक झाली अंगाला. आणि मग मस्त वरती जाऊन ब्रेकफास्ट करणार आहे. ब्रेकफास्ट खूप छान असतो इथला. ब्रेकफास्ट करणार आहे आणि येऊन जरा झोपणार आहे. 2 वाजता शूटला जायचं आहे मला. तर मग 1 वाजता उठून आवरून मग शूटला जाऊ.
हा काय स्वतःलाच बघतोय, स्वतःलाच बघतोय. स्वतःलाच बघताय. पोरी बघत होत्या, फूड मॉलला बसलो, गेलो होतो आम्ही, जेवायला थांबलो होतो, तर पोरी बघत होत्या तिथं. हा नाही का, एक पोरगी तर किती वेळ बघत होती नाही का, सगळीकडे मागे मागे येत होती ना. नंतर तिथून बाहेर पडलो. ती मुद्दाम अंगावर आली असेल तुझ्या. नंतर मग पुढे गेल्यानंतर दोन शॉप्स पुढे गेली ती, नंतर मग भाग बघितली असं एकदम असं. हो, तिला वाटलं कोण हिरो आला, हा कोण हिरो आला. आणि त्यात तिथं ऑर्डर दिलाय तिनं आणि तिथूनच घेतली. हा बघितलं मी. आणि नंतर तो वॉशरूम गेल्यानंतर ना बघितलं. तिकडून असं बाहेर आली. तुला माहितीये का, ती तिच्या बॉयफ्रेंड किंवा नवऱ्यासोबत असेल. आपण जेव्हा तिथे गेलो ना फ्रेंच फ्राईज घ्यायला तुला, तेव्हा तिने तिकडनं बघितलं, ती दुसऱ्या कोपऱ्यातून बघितली आणि तिथं झाली. बरं, ती एंटर करताना पण बघत होती, पुढे गेली, परत तिने बघितली, परत तिथे आली. मला वाटलं अरे वा, आपण ऑर्डर दिली तर सगळे आपल्याच ठिकाणी आले ऑर्डर द्यायला. असं काही नव्हतं. नंतर मला कळलं ती आधीला धडकली होती पहिली, आणि नंतर ना परत आधी तिथे जाईल तिथे येत होती. आणि नंतर तो वॉशरूमला गेल्यानंतर ना त्यांची गाडी तू पलीकडच्या साईडला इकडून असे चालत गेली कॉफी पीत समोर. जाडी होती ती, जाडी, आणि तू लुकडा. ती गोरी होती, तू काळा होता. कृष्ण आहे तू माझा, कळलं. सो गाईज, आता मी आंघोळ करते. भांडून झालं नवऱ्याबरोबर. एक पोरगी लाईन मारत फिरत होती त्याच्या मागे. काय सांगू तुम्हाला, लई डोक्याला शॉर्ट आहे माझ्या. लास्ट टाइमच्या हॉटेलमध्ये आलोय, डायमंड प्लाझा सुरतमध्ये आहे, स्टेशनच्या जवळ. तर इथून आम्ही वॉकिंग डिस्टन्स आहे आम्हाला स्टेशन, म्हणजे रात्री आम्ही 8 वाजता निघणार, तर जवळच आहे. लास्ट टाइम पण आम्ही सकाळी आलो आणि दुपारी लगेच चेकआउट पण केलं होतं, पण ह्यावेळेस तसं नाही करणार. ह्यावेळेस आम्ही रात्रीपर्यंत थांबू आणि मग चेकआउट करून. त्याचसाठी आम्ही 2000 रुपये दिलेत. 2 खूप जास्त वाटतात माझ्यासारख्या जीवाला 2000 रुपये. भारी हॉटेल छान आहे हॉटेल. आणि हे त्या स्टेशन साईडला आणि किंवा त्या अजमेरा फॅशनच्या त्या साईडला किती प्राइस आहे हॉटेलची? तर लास्ट टाइम एक हॉटेलला थांबून विचारलं होतं, आणि किती म्हणला होता? 2500. रूम पण नॉन एसी रूम होती आणि इथे एसी रूम भेटली. 2500 बोलला होता. हे थोडं आतमध्ये येणार आहे. छान आहे पण. चला बाय बाय. हो मस्त आहे. बाय बाय गाईज, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आम्ही इथे शूटला आलेलो आहे बाय द वे. तर आम्ही शूटला जाणार आहे. कुठं जाणार आहे ते दाखवेलच तुम्हाला. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.